भाऊ 1,500 रुपये महिलांसाठी योजना आणली आहे, मात्र महिला म्हणतात की एकतर गॅस स्वस्त करा, नाही तर आम्हाला चांगले रस्ते द्या. मात्र सरकार अशा प्रकारच्या योजनांचे कशा पद्धतीने बघतं? मला असं वाटतं का योजना आणायला काही हरकत नाही, पण योजना ह्या कोणासाठी, कशासाठी, ह्या फार महत्त्वाच्या आहे. आपण जर सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढतात, सोलापूरचे पदाधिकारी लढण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. शहराध्यक्षावरती माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं, दागिना असतं, तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे. माझ्या 8 गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे 4 वर्षाची. ऐका पहिले, 4 वर्षाची. त्याच्यानं हे होतातच. माझ्यावर 307, मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला. मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात. ते होणारच आहे. लड़ेंगे तो कुछ ना कुछ तो जख्म लगने वाली है. अगर लड़ने के बाद अगर जख्म नहीं लगते है तो लड़ना क्या मजा नहीं आती. गुन्हा हे चांगल्या शौर्याचं प्रतीक आहे. चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे, चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू. ते सगळं आपण सगळी माहिती करू. त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना CPला सगळ्यांना फोन पण केला आहे. 8 दिवसात ते सगळी माहिती माझ्यासमोर ठेवणार आहे. शरद पवारांनी असं विधान केलं की अलीकडच्या काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होते, महाराष्ट्राच्या कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. काय बोलाल याबद्दल? मणिपूर आणि महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत, कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. मणिपूर एकदम छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा पूर्वग्रामी असणारा राज्य असल्यामुळं पवारसाहेबांनी कसं ते बयान केलं, कुठल्या आधारावर केलं मला माहीत नाही. त्याच्यामध्ये अनिल देशमुख त्यांचे आरोप जे आहेत दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. समीर देशमुखांबद्दल देखील उल्लेख केलेला आहे त्यांनी. तर तुम्ही कसं पाहताय? काय केलं मला माहीत नाही. मी पाहतच नाही रे बाबा TV. काय मीडिया, माझ्यावर मीडिया सोशल नाही आहे, टेलिग्राम नाही आहे, टेक्स्ट मॅसेज पाहतो मी. सुरू करा जा. रस्त्यावर आता काही नाहीच आहे ना. नाही ठीक आहे. पहिले नका म्हटलं पत्रकार परिषद घ्यायला, पण आता ते तुमचे आवडते जास्त दिसतात. 9 ऑगस्टला एक अतिशय सामान्य घटकांच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे संभाजीनगरला. आपण जर पाहिलं तर या 75व्या वर्षामध्ये श्रममूल्य जपलं जात नाही. जो अधिक कष्ट करतं तो उपाशी मरतं, जो बेमानीनं जगतं तो अधिक चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये आयुष्य आरामानं जगत आहे. या दोनमधली मोठी तफावत आता आपण जर पाहतोय, इथं जाती धर्माची विषमता किंवा वाद निर्माण केला जातं, पण खरी विषमता आर्थिक विषमता आहे. अधिक कष्ट करणाऱ्याला काय भेटलं आणि काहीच कष्ट न करणाऱ्याला काय भेटलं, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि म्हणून इथं रिक्षावाला असेल, ॲटो चालक असेल, जो रोज मेहनत करून आपला व्यवसाय करतं आणि पोट भरतं आहे, आपलं आयुष्य पूर्ण करतो आहे. दगड फोडणारा आमचा वडार समाजाचा माणूस असेल, शेतकरी असेल, मजूर असणार, तुमच्या अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असणार, रोजगार सेवक असेल आणि कंत्राटी कामगार असेल. या रेस्ट हाऊसमधल्याही मला वाटते कामगाराला जे पेमेंट काढलं जातं ते 22,000नं आणि रेस्ट हाऊसवाल्याच्या कंत्राटी कामगाराच्या हाती देतं 8,000. म्हणजे काम करणाऱ्याला पैसे कमी मिळतं आणि एजन्सीला जास्त पैसे भेटतं. गुड गव्हर्नर जे म्हणतोय ते संपलेलं आहे. योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना, आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना. म्हणजे इथं ST ड्रायव्हर म्हणतो आहे आम्हाला 2,000 वाढवून दिले तरी पोट भरतं आहे आमचं. त्याला 2,000 वाढवून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि 1,500 रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं. अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाला भाव द्या, शेतीमालाला भाव द्या, त्या कामगाराला मजुरी द्या, जे काही चालक असेल त्याच्या संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या. कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना. पैसे नसन तर मी त्यांना चांगला सुझाव दिलेला आहे. मुंबईला राज्यपालाचा बंगला 40 एकरावर आहे आणि राज्यपालाला 40 एकर कशाला पाहिजे? ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते. त्याला चांगला बंगला स्पेशल बांधून द्यावा 4-5 मजलीचा
आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे. देशामध्ये अधिक श्रीमंत होत चालला आहे. 5,000 कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल आणि दुसरं जर आपण पाहिलं तर 5-6 पारसी लोकांजवळ 6,000 एकर जमीन मुंबईची आहे. 5-6 पारसी लोकांजवळ. एकट्या गोदरेज कंपनीजवळ 3,000 एकर जमीन आहे. 6,000 एकर मुंबईतली महत्त्वाची जमीन जे इंग्रजांच्या अतिशय बेमानी करून आमच्यासोबत बेमानी करून त्या पारसी लोकांनी हुतात्म्यांना कशा पद्धतीनं छळ केला अशा लोकांना बक्षीस म्हणून इंग्रजांनी दिली. का सरकारनं जमा केली नाही? म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही. कष्ट करणाऱ्याला साधं 1 BHK घर भेटणं कठीण झालं. तर अशा सगळ्या विरोधात एक कष्ट करणाऱ्यांची एक मूठ ते जाती धर्मावर आधारित नसेल तिथं जातीचे प्रश्न आम्ही छेडणार नाही, धर्म म्हणून आम्ही हे प्रश्न छेडणार नाही. तर कष्ट करणाऱ्यांच्या श्रममूल्य जपल्या गेले पाहिजे. त्याचा वाटा त्याला भेटला पाहिजे. आणि मग आमचा वाटा किती आहे बजेटमध्ये आम्ही सरकारला विचारतोय. शेतकऱ्याचा वाटा किती आहे, दिव्यांग बांधवाचा वाटा किती आहे, काम करणाऱ्या मजुराचा वाटा किती आहे, त्या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.